नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये कोणतीही चमचमीत झणझणीत रेसिपी न करता तुरीच्या शेंगा उकडतोय। याला तुरीच्या शेंगा म्हणतात। या शेंगा हिवाळ्याच्या सुरुवातीपासून ते उन्हाळ्याच्या सुरुवातीपर्यंत बाजारात अगदी सहज मिळतात। बरं, या शेंगांची भाजी, आमटी, पिठलं असे बरेच प्रकार केले जातात। खरं सांगू का, या शेंगा उकडूनही खायला उत्कृष्ट लागतात। आता शेंगा उकडण्यासाठी आपण एक कुकर घेतला आहे आणि या कुकरमध्ये सगळ्या शेंगा अशा घालून घ्यायच्या। पाणी घालून 1 ते 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायच्या। शेंगा उकडताना मात्र त्या निवडून घ्यायच्या, कारण कधी काही शेंगा किडलेल्या असतात। त्यामुळे ज्या शेंगांना होल म्हणजे भोक असतील अशा शेंगा उकडायला घ्यायच्या नाहीत। अशा शेंगांमध्ये किडे किंवा अळी असतात। सर्व शेंगा धुवून झाल्यावर त्या बुडतील इतकं पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ। मी शेंगा उकडताना मीठ थोडं जास्तच घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। शेंगा बुडतील इतकंच पाणी घालायचं, नाही तर कुकरच्या शिट्टीबरोबर सगळं पाणी बाहेर येतं। आता कुकरला झाकण लावायचं आणि गॅसची फ्लेम हाय करून कुकर गरम करून घ्यायचा। कुकर गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करून 2 ते 3 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या। आता कुकर छान थंड झाल्यावरच तो उघडायचा। बरं, तो उघडण्याच्या आधी कुकरची शिट्टी वर करायची आणि नंतरच कुकर उघडायचा। बरं, या शेंगा उकडताना आपण पाण्यामध्ये फक्त मीठ घातलं होतं। काही लोक यामध्ये हिंग आणि हळदही घालतात। जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्हीही घालू शकता। मस्त पाहू शकता, आपल्या शेंगा मस्त उकडून झालेल्या आहेत। या शेंगा मस्त झाऱ्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने चाळणीमध्ये अशा काढून घ्यायच्या। बरं, तुम्ही एका वेळेला जितक्या शेंगा खाणार आहात तितक्या शेंगा अशा काढून घ्यायच्या, कारण मला तर या शेंगा गरम गरम खायलाच पुष्कळ आवडतात आणि त्या छान लागतात। तुम्हाला सांगते, शेंगा निवडून घेतल्यामुळे शेंगांमध्ये कीड आहे की नाही असा प्रश्न मनात येत नाही। किती छान उकडल्या शेंगा, मस्त। उकडलेल्या शेंगांचे असे टपोरे दाणे खायला खूप छान लागतात। वेळ झाली आता निरोपाची। रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।